राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. आपल्याकडं दैवी शक्ती असल्याचा दावा करीत या लिंगपिसाटानं करोडोंची माया जमवली आणि अनेक महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा केलं. त्याची एक एक प्रकरणं जशी जशी समोर येत गेली तसं महाराष्ट्राला धक्क्यावर धक्के बसले. पण त्यापेक्षा सुद्धा मोठे धक्के तेव्हा बसू लागले तेव्हा राजकारणातील बड्या बड्या नेत्यांची नावं या अशोक खरात याच्या सोबत जोडली गेली. राजकारणातील अनेक नेत्यांच्या मंत्र्यांचा त्याच्यासोबत असलेला संबंध उघडकीला आला. काही बड्या बड्या नेत्यांचे फोटो सुद्धा समोर आले. अशोक खरात अडकला, पण हे नेते मात्र अगदी अलगद बाजूला राहिले आहेत. आणि हे होणारच होतं, हे असं होतही असतं. पण महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर तर या लिंग पिसाट भोंदूबाबाच्या निस्सीम भक्त. रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. पक्षाच्या पदावरूनही त्यांना पाय उतार व्हावं लागलं. आता अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर एक चित्रपट येतोय, महाराष्ट्र एपस्टीन फाईल. या चित्रपटामध्ये अशोक खरात याचे पडद्याआडचे सगळे काळे कारनामे आता पडद्यावर येतीलच, पण या चित्रपटात अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्या व्यक्तिरेखा देखील पाहायला मिळणार आहेत. अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा संबंध कसा नेमका दाखवला जातोय याची तर सगळ्यांना उत्सुकता आहे. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले या दिसणार आहेत. त्यामुळं या अभिनेत्रीला धमक्या सुद्धा आलेल्या होत्या. या धमक्या आता थांबलेल्या आहेत, पण धाकधूक आहे. त्यामुळं शूटिंगच्या सेटवर गार्ड ठेवलेले आहेत. मी तक्रार केलेली नाही, धमक्यांचे आणखीही फोन आले तर तक्रारही करणार आहे, असं रुपाली चाकणकर यांची भूमिका करणाऱ्या दीपाली सय्यद भोसले यांनी म्हटलेलं आहे. या चित्रपटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यासह आणखी काही चर्चित चेहऱ्यांच्या व्यक्तिरेखा दिसणार असल्याची माहिती सुद्धा दीपाली सय्यद भोसले यांनी दिलेली आहे. या नेत्यांच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे हे आगामी काळात दिसेल, पण प्रत्येक नेत्यांचा रोल या चित्रपटामध्ये आहे. 2 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. राजकीय नेत्यांच्या संबंधामुळं अशोक खरातचं प्रकरण अधिक गाजलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया, त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली होती. त्यांची हीच आक्रमकता या चित्रपटातही दिसणार आहे. दीपाली सय्यद भोसले या अभिनेत्रीचा लूक हुबेहूब अगदी झेरॉक्स कॉपी म्हणावं इतपत रुपाली चाकणकर यांच्यासारखं करण्यात आलेला आहे. त्यांचे फोटो पाहूनही जो तो थक्क होत आहे. दीपाली सय्यद यांनी या लुकबाबत बोलताना म्हटलं, मी रुपाली चाकणकर यांचा लुक बघितला, मी त्यांचा रिसर्च केला, काय घालतात, कशा पद्धतीनं साडी असते, हेअरस्टाईल कशी असते, त्यांची ज्वेलरी काय असते, सगळं सर्च केल्यानंतर फर्स्ट डेला लुक केला आणि तो प्रॉपर आला. रुपाली चाकणकर यांच्या या व्यक्तिरेखेची सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे, पण त्याबरोबरच अन्य राजकीय व्यक्तींच्या भूमिका दाखवताना अशोक खरात याच्याशी असलेला त्याचा संबंध सगळा खराखुरा दाखवला जाणार की काय, याबाबत मात्र अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. या चित्रपटाचं यश सुद्धा त्यावरच अवलंबून असणार आहे. रुपाली चाकणकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी मात्र यावर मोठं भाष्य केलं आहे आणि राजकीय दृष्ट्या हे भाष्य खूप महत्वाचं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राजकारणामध्ये मोठा बदल होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. अशोक खरात याच्याशी असलेला राजकीय नेत्यांचा संबंध जर अगदी खराखुरा दाखविला गेला तर
अनेकांची बुरखे टराटरा फाटतील आणि राजकारणालाही मोठा हादरा बसेल. पण प्रत्यक्षात नेमकं काय घडतंय, या चित्रपटामध्ये काय दाखवलं जातं, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला समजेल. उत्सुकता मात्र प्रचंड ताणली गेलेली आहे, हे मात्र नक्की. पाहूया दीपाली सय्यद भोसले म्हणतात त्याप्रमाणे राजकारण कसं बदलतंय ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.